गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय युवतीने तक्रार नोंदवली आहे की एका युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढवून व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे। पण मुलीने लग्नासाठी तगादा लावला असता युवकाने नकार दिला व तिच्याशी संबंध तोडून टाकले। मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। नमस्कार, मी PSI सुप्रिया पुलगे, नेमणूक पोलीस स्टेशन गिट्टीखदान। दिनांक 17 मार्च रोजी आमच्याकडे एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी आली। ही आरोपी जो पोलीस स्टेशन हद्दीमध्येच राहणारा जगदीश नगरचा राहणारा आहे, तो तिच्यासोबत 6 महिन्यापासून ओळख झालेली आहे आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून लग्नाचं आश्वासन देऊन तिला बालोद्यान परिसरामध्ये झाडीमध्ये नेऊन आणि मित्राच्या रूमवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचा आमिष देऊन आणि लग्न करणारच आहोत तर काही हरकत नाही असं बोलून त्याने वारंवार संबंध प्रस्थापित केले। पण जेव्हा त्या अल्पवयीन मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला व तिच्याशी संबंध तोडून दिले। तर या कारणावरून मग ती पोलीस स्टेशनला येऊन तिने पूर्ण हकीकत सांगितल्याच्या नंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्याच्या नंतर जी प्रोसिजर तपास असतो तो सुरू केला आणि आरोपीचा शोध घेणे आम्ही त्याच्या जगदीश नगरच्या घरी शोध घेतला असता तो आरोपी मिळून आला नाही। सध्याला तो फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। त्याचे CDR त्या कॉल डिटेल्स वगैरेसाठी पण पत्रव्यवहार केलेला आहे। तो लवकरच पोलिसांच्या ताब्यामध्ये येईल। तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये जे आरोपी असतात ते मुलींचा गैरफायदा घेतात। अशा बाबतीमध्ये मी महिला किंवा मुलींना सांगू इच्छिते की त्यांना कायद्याची माहिती असावी। त्यांच्यासोबत असे कोणी जर फसवणूक करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा। नागपूर शहरामध्ये पोलीस दिदीचा जो उपक्रम आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पोलीस दिदींना येऊन याबाबत माहिती देऊ शकता, ज्याच्यातून संभाव्य तुमच्यासोबत ज्या घटना आहेत, वाईट प्रकार आहेत ते थांबण्यास आणि अत्याचारापासून तुम्हाला वाचण्यामध्ये मदत होते। तर सर्वांनी या पोलीस दिदी अभियानाचा फायदा घ्यावा आणि कोणतीही अशी त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडत असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा। याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही। कायदा हा महिलांच्या सोबत नेहमीच महिलांच्या सोबत आहे।